Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. राज्यातल्या भाजपमध्ये काहीसं एकला चलोरेच्या भूमिकेत असणाऱ्या पंकजा मुंडेंसमोर पक्षातली आणि पक्षाबाहेरचीही आव्हानं थांबता थांबत नाहीयेत. चिक्की घोटाळा, ओबीसी जनगणना, बीडमधील माफिया राज, भागवत कराड यांची संवाद यात्रा या सगळ्या विषयांवर आम्ही पंकजा मुंडे यांना बोलतं केलं. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रामध्ये फार कन्स्ट्रक्टिव्ह काही गोष्टी घडत आहेत असं गेल्या 2 वर्षात दिसत नाही आहे. रोज कुणीतरी एक नवा आरोप करतं आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून माध्यमंसुद्धा ज्यांच्यावरती आरोप झालेला आहे त्यांच्याकडे जातं. जसं की आता पंकजा मुंडे आपल्याबरोबर आहे. तुमचं स्वागत आहे एबीपी माझा. चिक्की घोटाळा सोडत नाही आहे तुम्हाला? नाही, मला वाटतं ह्याच्यावर मी काही टिप्पणी पण नाही केली, कारण जी बातमी आली ती खूपच चुकीची आलेली आहे. मला आपल्या एडिटरशी पण मी चर्चा केली. मला बोल. आणि कोर्टाची ऑर्डर पण माझ्याकडे मी मागवून गेली, तर तशा पद्धतीचे कुठल्याही कोर्टाने ऑर्डर दिलेली नसल्यामुळे त्याच्यावर काही भाष्य करावं, चुकीच्या बातम्यांवर काही टिप्पणी द्यावी असं मला. असं होणार नाही ना. माध्यमामध्ये जेवढ्या माध्यमात आज बातम्या आलेल्या आहेत त्या युनिफाईड आहेत, म्हणजे एका पद्धतीने आलेल्या आहेत. नाही, त्यांची चूक नाहीये. त्यांना जे मटेरियल मिळाले त्याच्यावरून त्यांची बातमी केली आहे, पण जे फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये असं कुठेही कोणी मटेरियल प्रोव्हाइड केलं मला नाही माहिती. तिथूनच आलं असेल ना कोर्टातून. जो उपस्थित असेल त्या प्रतिनिधीने जी बातमी दिली ती बातमी सगळीकडे गेली. त्याच्याविषयी माझा काही आक्षेप नाही, कारण तसं कुठलंही कोर्टाने ऑर्डर दिलेली नाही. मी ऑर्डर सुद्धा मागवून घेतलेली आहे. मग ते ऑर्डर काय एकदा महाराष्ट्रात तुमच्याकडे? ती ऑर्डर काहीच नाहीये, पुढची तारीख आहे. नथिंग मोर दॅन. आणि मग लगेच विरोधी पक्षात असलेले, म्हणजे आता सत्ताधारी असलेले धनंजय मुंडे असे म्हणाले की FIR केला पाहिजे. मग खरं तर मला हे आश्चर्य वाटतं आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटेल की सत्ताधारी पक्षातला मंत्रीच असं मागणी करतो की मी सरकारकडे अशी मागणी करणार आहे की FIR करा. कदाचित ते त्यांच्या जुन्या भूमिकेतून बाहेर पडले नसावेत आणि त्यांची बातमी होत असेल म्हणून त्यानिमित्ताने. पण ही माझी लाईन तुम्ही टो करता. ऍक्च्युली त्यांनी ती मागणी केलेली आहे, FIR करायला पाहिजे असं ते म्हणतात. त्यांची मागणी तर आहेच आहे ना, मला बेड्या टाका, मला जेलमध्ये टाका, माझ्यावर FIR करा, अशी मागणी असेल तर माझी काही हरकत नाही. पण त्यांची मागणीचा विषयच नाही. त्यांनी तर बाईट देणं नॅचरल आहे, कारण त्या निमित्ताने ते दिसले तरी मला टीव्हीवर, तर काही त्याचा मला आक्षेप वाटला नाही. पण ह्याच्यामध्ये काहीही असं नाही. ह्यामध्ये बेसिकली हे केसच नाही. अजून ही एक PIL कोणीतरी टाकली. आता ती PIL कोणी टाकली आहे, तो कोण आहे व्यक्ती ज्यांनी PIL टाकली वगैरे, हा शोध तुम्ही घ्यायला पाहिजे. युजली ज्यांच्या विरोधात ती PIL अजून ऍडमिटच झालेली नाहीये, त्यामुळे देयर इज नो केस ॲज सच येट. युजली आपण स्क्रॅच करतो की असं कोण PIL केलेली आपल्या विरोधात, त्याचे इंटेन्शन्स काय आहेत. मला ते करायचं नाहीये, कारण याचं असं आहे की मी जे फॅक्ट्स मांडलेत सभागृहावर त्या पवित्र विधानसभेच्या, त्या फॅक्ट्सवर मी इतकी क्लिअर आहे. आणि त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही व्हायोलेशन ऑफ लॉ किंवा रूल केलेत का, तुम्ही चुकीच्या पद्धतीच्या गोष्टींचं वाटप झालंय का, आणि त्याच्यामुळे कुणाला हानी झाली का. ह्या 3ही गोष्टीचं उत्तर नो आहे. कोणताही व्हायोलेशन ऑफ रूल झाला नाही, म्हणजे कुठलाही नियम मोडला नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा हानी झाली नाही, कोणाची कन्झम्पशन करणाऱ्याची कुठलीही तक्रार नव्हती. आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जे लॅबचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे क्लिअर आहे. आम्ही जे मांडायचे ते मांडलेले आहे, तेव्हाही मांडलेले आहे, सभागृहात मांडलेले आहे, आणि इथे आमच्या वकिलांनी मांडलंय. त्यामुळे अजून ते सबज्युडिस मॅटर्स आहे, मला काही आता कुठे सबज्युडिस आहे? कारण तुमच्या तत्कालीन मुख्यमंत्री, म्हणजे तुमच्या पक्षाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फ्लोअरवरती तुम्हाला क्लिअरन्स दिलेला होता, म्हणजे माझ्या माहितीनुसार. कुणीही द्यायचा विषय नाही, तो इतका स्पेसिफिक आणि क्लिअर विषय आहे की त्याच्यामध्ये काही कारणच नाहीये. कारण ते ज्या घटना ज्या दिवशी ज्या मिनिटाला घडल्या त्या ठिकाणी जे नियम आहेत त्या नियमाचं कुठलंही उल्लंघन झालेलं नाही. पण ते एकाच दिवशी 24 तुम्ही आदेश दिले, दॅट वॉज अ फॅक्ट. ते मी फॅक्ट्स त्याच्या वेळी सांगितले. इट इज अ व्हेरी रुटीन प्रॅक्टिस, बिकॉज जेव्हा 13 फेब्रुवारीला निर्णय घेतले असं दाखवलं, तेव्हा निर्णयाची प्रक्रिया ही जर फाईल्स बघितल्या तर त्या महिन्यापूर्वीपासून ते चालू आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा अनेक लोकांनी एका दिवशी 14 GR 22 GR हे सभागृहात सगळं सांगितलं. तरी आपण रिपीट करतोय, कारण तो मुद्दा नव्याने आला म्हणून. तुम्ही करा, पण मी रिपीट नाही करणार. आपण माझं भाषण बघू शकता. त्यांची नावं घेऊन मला परत त्याच्यात त्रास द्यायचा नाही. पण प्रत्येकाने GR वेगवेगळे अनेक GR निघत असतात मार्च एंडला, आणि त्यातले ते GR आहेत
गव्हर्नमेंट रेग्युलेशन एका दिवशी निघालं म्हणजे निर्णय एका दिवशी झाला असं नाही. तर ते- ओव्हर द पिरियड ऑफ हा, टाइम होत होता तो एका दिवशी. पण मग नगर कलेक्टरचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आला त्याच्यामध्ये ते मेन्शन होतं, ज्याच्यावर नंतर ते सगळं असं स्ट्रेच आउट केलं गेलं. काहीही त्याच्यामध्ये रेफरन्स नाही, कोणाचेही कन्झम्पशनची तक्रार नाही, कोणतेही लॅब रिपोर्ट सांगत नाहीत की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट, माझं जे मर्यादित मंत्री म्हणून विषय आहे, जो मंत्री ज्याला डिसेंबरमध्ये मंत्रीपद मिळालं आणि त्यांना फेब्रुवारीत निर्णय घ्यायचे होते, देर वॉज अ प्रपोजल ऑफ द डिपार्टमेंट टू मी प्रिव्हियसली नाही, वेन आय वॉज became in, okay. मी डिसेंबरमध्ये मंत्री झाले आणि फेब्रुवारीमध्ये हे सगळे डिसिजन झाले. तेव्हा डिपार्टमेंटनी मला जे पुटअप केलं त्याच्यामध्ये, डिपार्टमेंटने जे बजेट पुटअप केलं त्यामध्ये मी जवळपास 45 कोटी रुपये हे डायरेक्ट अंगणवाडीच्या सेविकांच्या अकाउंटमध्ये टाकले आणि त्यांना निर्देश दिले की त्याच्यातनं तुम्ही अंडी केळी विकत घ्या आणि मुलांना चारा. जे मला केलं ते तर म्हणजे कोणी, म्हणजे मला सांगा 45 कोटी आता जर तुम्ही विचार केला जे काय चाललंय बघितलं तर कोणी, तुम्ही पण हसता याच्यावर, कोणी सहज अशा गोष्टी करत नाही. आणि त्यामुळे मी जे केलंय 38 लाख लाभार्थ्यांसाठी जे केलं त्याचा एवढा फार क्षुल्लक विषय, तो एका अंगणवाडीपर्यंत गेला तर काही 100 रुपयांचा तो विषय. सो त्याचा जो विषय केला गेला तो फारच गाजला. तर माझं नाव म्हणल्यावर ते नॅचरली ते बातमी होणारच आहे, ते मी अपेक्षितच आहे आणि म्हणून मला त्या प्रक्रियेला कुठलाही डिस्टर्बन्स करायचं. एका गोष्टीबद्दल तुम्हाला मी वारंवार क्रेडिट दिलेलं आहे, एबीपी माझा इनफॅक्ट, की शिक्षकांच्या बदल्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी तुम्ही आणली, कारण करोडो रुपयाचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती की त्याच्या आधी जो काही व्यवहार चालायचा अर्थातच तो बिहाइंड द कर्टलच असतो आणि त्याचं पूर्ण क्रेडिट तुम्हाला आहे. आणि आजही असं मी मानतो की त्यात एक ट्रान्सपरन्सी आणली ती पंकजा मुंडे यांच्याकडे जे ज्या वेळेला ते खातं होतं त्यावेळेला. पण तरी सुद्धा एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह म्हणून, आणि आता तो कदाचित माझा प्रश्न तुम्हाला ऑफेंडिंग वाटेल, पण चिक्की इज इक्वल टू पंकजा मुंडे किंवा चिक्की ताई असं जे नॅरेटिव्ह सेट केलं गेलं ते काय होतं, हु वॉज बिहाइंड इट, आणि त्याचा राजकीय तुम्हाला काय तोटा झाला? बेसिकली मी जर एवढा महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते जे क्लॅरिटी आणावी आणि नॉन करप्ट डिसिजन्स व्हावे, तर शिक्षक बदली हा एकमेव विषय नाही आहे. जर तुम्ही बघितलं, मला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अत्यंत सुंदर काम आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल खूप मोठा आहे. असे अनेक निर्णय मी घेतलेत ज्याच्यामध्ये फेअर डिसिजन द्यावे. तेवढाच फेअर हा पण निर्णय आहे, तेवढ्याच फेअर स्टेप्स मी तिथेही घेतलेत. जीवनामध्ये, राजकारणामध्ये पित्याच्या मृत्यूनंतर मिळालेल्यानंतर मंत्रिपदामध्ये पहिला निर्णय हा माझ्या परिस्थितीत, ज्याला कशाची कमी नाही जीवनामध्ये, तो ह्या अशा डोक्याने घेऊ शकत नाही. हा, आरोप करणाऱ्यांचं डोकं असं चालू शकतं, त्यांचे आरोप, मी त्यांना दोष देत नाही, पण त्यांची पर्सनॅलिटीच अशी, त्यांना कुठेही पैसा दिसतो, कुठेही माफिया दिसतो, कुठेही कसं करप्शन दिसतं तर ते आरोप करणारच. पण मी माझं मत एकदम क्लिअर मांडलंय, अत्यंत शुद्ध मनाने तो निर्णय मी घेतलाय, शुद्ध आणि योग्य निर्णय त्यावेळी जे माझ्याकडे होते त्याच्याप्रमाणे घेतलाय. मी आत्मविश्वासाने सांगते. आता राजकारणामध्ये जोडलं जातं, प्रत्येक माणसांवर टीका तुम्हाला करण्याचा एक मुद्दा असतो. चिक्कीताई असं प्रोजेक्शन केलं हरकत नाही. जर चिक्कीचा ब्रँड माझ्या नावामुळे वाढत असेल आणि चिक्कीचं कन्झम्पशन खाऊन लोकांचं आयन वाढत असेल तर मला त्याने हरकत नाही. तर पण एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह होतं, यू आर द मोस्ट करप्ट मिनिस्टर इन दॅट मिनिस्ट्री. Not at all. Not at all. It is not the narrative at all. Maybe I was the most performing, one of the most. I can't say I'm the only performing. One of the most performing minister. मी खूप सुंदर योजना केल्या, माझ्या योजना राज्याच्या योजना झाल्या आणि मी त्याच्यावर पॅशनेटली काम केलं. पण याची चर्चा जास्त होत असेल तर हे मला काम कमी माझा मॉरल करणारी गोष्ट नाही, ही माझा मॉरल वाढवणारी गोष्ट आहे. 2014 कारण जर कोणी माझ्या एकच तुम्हाला सापडलं 5 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये, इफ यू आर सेइंग आय एम द मोस्ट करप्ट, यू कुड नॉट फाइंड एनिथिंग एल्स. दॅट मीन्स दिस इज अ प्रॉपर पॉलिटिकल ॲलिगेशन. पण हे फक्त अपोजिशन मधल्या एका विशिष्ट व्यक्तीने, कारण सभागृहात ज्यांनी तो मांडलं, व्यक्ती माईक समोर असल्यामुळे तो व्यक्ती दिसतोय. बाकीचे व्यक्ती कोण आहेत हे माझं काम नाही शोधणं आणि मला ते इंटरेस्ट पण नाही. आता म्हणजे इंटरेस्ट नाही असं म्हणताय, नाही, कारण मला माझा इंटरेस्ट काय, मी काम केलं ते राजकारण इतकं फेअर नसतं हे तुम्हाला नाही. करायला पाहिजे, राजकारण फेअर करायला पाहिजे, हे माझा आग्रह आहे. कारण मी तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, तो जे पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि सोशल मीडियावरती 2014 नंतर ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचं, प्रश्नातच तुमचं उत्तर आहे नाही नाही, तुम्ही पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट केलं गेलं म्हणताय असं तुमच्या आत्ताच्या डिफेन्स मधल्या काळात कुठेही क्राईम झाले, प्रश्न विचारताना हेच विचारतात, करप्शन झालं का विचारत नाही, तुमच्यावर अटॅक जाणीवपूर्वक झालं का विचारतात. तर ह्याच्यातच उत्तर आहे, ह्याच्यातच उत्तर आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट होती त्यावेळेला, ऑफ इमेन्स सॅटिस्फॅक्शन.
प्रेक्षक हुशार आहेत आपले. एनिवेज, पण त्यातला एक महत्वाचा भाग असा होता की त्या करप्शनच्या संबंधात असलेली जी कागदपत्र, करप्शन नव्हतं, व्हॉट एव्हर, कारण त्यावेळेला Allegation म्हणायला हरकत हा कथित एलिगेशन, पण त्यावेळेला जी कागदपत्र बाहेर आणली गेली ती तुमच्या मिनिस्ट्रीशी निगडीत होती आणि ती बरोबर विरोधी पक्षातल्या ज्यानी कोणी प्रेस कॉन्फरन्सेस केल्या त्यांच्या ती हातात गेली. हाऊ? त्यांना अधिकार आहे, कारण ते विरोधी पक्ष नेते असल्यामुळे त्यांना कोणतीही फाईल मागवण्याचा अधिकार आहे. ते फाईल मागवत होते. जे काही आर्थिक फाईल आहेत त्यांच्यावर त्यांचं नेहमी लक्ष असायचं. प्रत्येक डिपार्टमेंटच्या ते खास मागवून घ्यायचे. त्यांचं एक स्ट्रॅटेजी आहे, काम करण्याची पद्धत आहे. आता तुम्ही जर परळीच्या लोकांना मास्क बांधून आणि जिल्ह्याच्या लोकांना बघितलं काय कारभार चाललाय तर तुमच्याही लक्षात येईल. तर त्यांनी मागवली फाईल. त्याच्यात काय, ती फाईल कोणी मागवायची काय गरज आहे? मी अशी घेऊन बसायला तयार आहे तुमच्या समोर. त्याच्यात काही गुप्त नाही ना, ते तर आम्ही कोर्टासमोर पण द्यायला तयार आहे. तुम्ही 2-3 वेळेला ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आता आजूबाजूला जे काही चाललंय, राज्य सरकारचं काम कसं चाललंय? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, मी आता राज्य सरकार विषय नसल्यामुळे आमचा विषय वेगळा आपण घेत आहे. मी आता परळीवरनं बाय कार आले आणि मी निघाले सकाळी 10:30 वाजता. मला यायला इतका वेळ लागला. प्रत्येक ठिकाणी लोकांनी असं स्वागत केलं. मी हसले सुद्धा, रे बाबा माझं स्वागत कशाबद्दल करताय. आणि प्रत्येक ठिकाणी मी शिवारामध्ये थांबत होते. एकच वाक्य म्हणत होते, विमा मिळाला नाही. एकच वाक्य म्हणते होते की आमचं नुकसान झालंय, सोयाबीन पूर्ण गेलंय आणि आम्हाला कोणी भेटायला आलं नाही. म्हणजे मला हे म्हणायचं की मी खूप फेअर राजकारण व्हावं हे याच्यासाठी म्हणते की जेव्हा मला पालक म्हणून, मंत्री म्हणून दिलं तर मी खरंच पालक हा शब्द सिरियसली घेतला. इव्हन मी लातूरची पालकमंत्री होते. इव्हन लातूरचे पालकमंत्री असताना मी सगळ्या बांधावर, सगळ्या ह्याच्यावर उन्हातानात फिरले. सेल्फी गाजवला ती वेगळी गोष्ट आहे, पण काम माझं काय होतं ते वेगळं होतं. तर ह्या गोष्टी चालत असतात आणि मला असं दिसतंय की इथे सहृदयता नाहीये. लोकांच्या जनरल पब्लिकच्या साठी काय करावं हे तिथल्या लोकल लोकांनी जे अपेक्षित आहे करणं ते होत त्यांना दिसत नाही. मला परळीमध्ये आणि लातूरकडे येताना ज्या महामार्ग आम्ही बनवला ते सोडता काहीच आलबेल दिसलं. आणि परळीच्या बाहेर राज्य सरकारचा कारभार, राज्य सरकारचा कारभार जिथे कौतुक करावं तिथे कौतुक करतोय, जिथे टीका करावं तिथे टीका करतोय. आणि मी ते काय कौतुकाच्या कुठल्या गोष्टी दिसतात? आणि सत्ताधारी असलेले 3 कौतुक करावं असं आता तर काही मला विशेष दिसत नाही. मी म्हणजे बेसिकली आता आय होप की जे आता पूरग्रस्त वगैरे आहेत त्यांना दिलासा देण्यामध्ये सरकार यशस्वी होईल. बाकी लोकांच्या मनामध्ये शंका आणि लोकांच्या मनामध्ये क्लॅरिटी आज नाही हे मात्र खरे. काय शंका? लोकांच्या मनात शंका काय? असं वाटत राहतं, लोकांना असं वाटतं की या सरकारचं बेसिकली एक 3 वेगवेगळे आयडिओलॉजीज एकत्र आहे. त्यामुळे एक चर्चा असते की सरकार टिकणार नाही. मी त्याचा भाग नाही. माझं असं म्हणणं आहे की जर मी विरोधी पक्षात आहे तर सरकार टिकेल असं धरून मी विरोधी भूमिकात जायला पाहिजे आणि लोकांच्या हिताचे प्रश्न जोरात मांडायला पाहिजे. किमान पहिल्या 4 रँक मधले जे तुमच्या पक्षाकडून निवेदन देतात, नाही जे आय अग्री, पण पहिले 4 जे सतत माध्यमासमोर बोलत असतात तुमच्या पक्षाकडे, त्यांची तर ती बहुधा तशी भावना नाहीये. ते तर वेगळ्या पद्धतीनं त्याला ट्रीट करतात. एनिवेज, पण हे जे 3 राजकीय पक्ष सत्ताधारी आहेत, ह्या 3ही राजकीय पक्षाचं जर विश्लेषण केलं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, फॉर्मर मिनिस्टर म्हणून आता त्यांचा जो कारभार आहे तो कसा आहे? मला काही समाधानकारक म्हणता येणार नाही. एवढाच? भ्रष्टाचाराचे बरेच आरोप माझ्या होतात. जिल्ह्याचं म्हणते की माझ्या जिल्ह्यामध्ये मला असमाधानकारक आहे असं स्पष्ट म्हणता येईल. अभ्यास जास्त आहे. मी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अभ्यास काही करू शकले नाही. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या फ्रंटवर सबशेल फेल आहे. लोकांना अनुदान मिळत नाहीये, लोकांना विमा मिळत नाही. विजेचे प्रचंड प्रश्न आहेत, वसुली जोरात चालू आहे. महिलांची बचत गटाची चळवळ वगैरे जी आम्ही स्ट्रेंथन केली होती ती नाही. बीड जिल्ह्यामध्ये तर अत्यंत माफिया राज आलाय. म्हणजे ज्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही विचार करत होतो की इथे एक IAS अधिकारी आला पाहिजे जो कलेक्टर म्हणून, एक IPS अधिकारी आला पाहिजे, बीड जिल्ह्याचं डिझाईन त्यांनी चांगलं केलं पाहिजे. शेवटी ब्युरोक्रेसीचा फार मोठा रोल असतो. तर अधिकाऱ्यांना पण फ्रीडम दिसत नाहीये. वाळूचा प्रचंड चुकीच्या पद्धतीने उपसा चालू आहे. सडनली 2 नंबरचे धंदे वाढलेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आम्ही सगळं बंद करून धाक लावला होता, मटका असेल, दारू असेल, पूर्वीच्या बिहारपेक्षाही वाईट झालंय. मला म्हणायला वाईट वाटेल, मी बिहारला नाव ठेवणं प्रशस्त नाही. मी राष्ट्रीय नेता आहे. म्हणून मी पूर्वीचा असा शब्द वापरला. पण जे बीड पूर्वीचं होतं म्हणजे त्याला दृष्ट लागली. पण हे फक्त बीड मध्येच आहे की बाकीच्या ठिकाणचे? आता बोलते मी छोट्या लेवलला बोलते. आपण छोटा नेता राज्याचा आणि देशाचा बोलायला. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय मत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझं मत असू शकते आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मत असू हो, शकते. that's कारण two आग्रह different. लोकांचा असतो की तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करा, तर मी म्हणलं उद्धव ठाकरेंवर मी टीका करणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर एक वेळा दोन वेळा मी टीकाही करीन, एक वेळा कौतुकही करीन. तर मी त्यांची जेव्हा जेव्हा मला वाटलं की त्यांच्या भूमिका, जसं मला असं वाटलं की आरक्षणाच्या बाबतीत फार लवकर ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती, सरकार फेल झालं ओबीसीच्या आरक्षणाचं. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्याही लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, त्याच्यातही भूमिका घेण्यासाठी शेवटी कोर्टात सुद्धा सरकार बाजू मांडत असतं आणि त्याच्यामध्ये कमी पडलंय असं माझं मत आहे. आणि आता फ्लडमध्ये जे ते दिसले, दौऱ्यात गेले, शांतपणे त्यांनी लोकांना भेटले. आता अपेक्षा आहे की ते फ्लड जे झाले, जे पूरग्रस्त त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील, तिथे निराशा होणार नाही. आणि व्यक्ती उद्धव ठाकरे व्यक्ती उद्धव ठाकरे काय आहे ते बोलायचं काय आज तसं प्रयोजन नाही. हे कालचं एक उदाहरण आहे. मला माहिती आहे थोडा स्ट्रेच होतोय हा इंटरव्ह्यू, पण कालचं उदाहरण की शालेय शिक्षण मंत्र्यांनी एक भूमिका मांडली, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेवीवेट मंत्र्यांनी विरोध केला आणि मुख्यमंत्री फक्त बघत राहिले. सो महाराष्ट्रात हे जे परसेप्शन हळूहळू डेव्हलप होत चाललेलं आहे की मुख्यमंत्री बऱ्याच गोष्टीत बघत राहतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे तुलनेनं जास्त आक्रमकपणे ते राबवतात. मी ते प्रसंग मला माहित नाही म्हणून त्याच्यावर मी काही फार टिप्पणी करणार नाही. पण एक नक्की सांगेन की राष्ट्रवादी मधले जे मंत्री आहेत ते फार अनुभवी मंत्र्यांची टीम आहे त्यांच्याकडे, आणि ते आर देअर फॉर इयर्स. तर त्यामुळे साहजिक आहे आत्ता दिसताना वर्चस्व दिसतोय त्यांचा, आणि हे सगळे फ्रेश आहेत शिवसेनेचे. तर तसं वाटत असेल त्यांच्या सुद्धा, तर तसं काय न वाटण्यासारखी परिस्थिती आज नाही. पंकजाताई, उद्या मला माहिती आहे की भागवत कराडांचा जो जनादेश दौरा होणार आहे तो अर्थात परळीतनं सुरू होणार आहे. पण जेव्हा केव्हा भारतीय जनता पार्टीशी निगडीत कुठलीही गोष्ट, खास करून ती ओबीसीच्या संदर्भातली असली की पंकजा मुंडेंचा त्याला विरोध आहे आणि त्या लगेचच पक्ष सोडणार आहेत, असं जे वातावरण, असं जे परसेप्शन बाहेर होतं, ते का होतं? ते कोण क्रिएट करतं की तुमचंच कम्युनिकेशन लोकांशी फार कमी आहे? माझं लोकांची कम्युनिकेशन कमी आहे ही सुद्धा अशीच एक परसेप्शनचा भाग आहे आणि एक अशी बातमी आहे. बरं, हे असत्य आहे. माझ्यासारखं लोकांचं माझं एक कम्युनिकेशन आहे, फिजिकल नाही पण त्याच्या पलीकडे पण एक कम्युनिकेशन आहे, आणि त्यामुळे मला त्याच्याविषयी काही गैर वाटत नाही की अशा काही बातम्या येतात त्याच्यावर मी फार लक्ष देत नाही. म्हणजे मी त्यांनी फार प्रभावित होत नाही किंवा त्यांनी फार पीडित होऊन उत्तर द्यायला लागत नाही प्रत्येक गोष्टीची. मला वाटत नाही की ह्या चर्चांना काही अर्थ आहे, कारण मी वेळोवेळी तेच सांगितलंय. वेळोवेळी मी जर स्वतःला सिद्ध करत बसले की नाही 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 मी पक्षातच आहे आणि मी कुठे जाणार नाही, तर त्या आरोपांना किंवा त्या वायफळ चर्चांना महत्त्व दिल्यासारखं होईल. म्हणून मी त्या चर्चांना महत्त्व देत नाही. मी जिथे आहे तिथे आहे आणि जशी आहे तशी आहे आणि तशीच राहा. आणि मी तशीच राहायला पाहिजे, कारण मी कोणाच्या जीवनामध्ये नुकसान केलेलं नाही. मी जीवनामध्ये कोणाचा वाईट चिंतलं नाही ना, कोणाचं वाईट व्हावं अशा प्रकारचे मी काही काम करत नाही. आणि इव्हन मी राजकारणात, मी मंत्री म्हणून जेव्हा 5 वर्ष बीडमध्ये होते तेव्हा पण मी विरोधकांना सुद्धा कधीही त्रास होईल असं काही वागले नाही. म्हणजे आज मी बघितलंय एका आमदारांनी असे तक्रार केली लोकांनी की आपल्या घरासमोरचा रस्ता केला आणि आमच्या केला नाही, असं शुद्र डोक्याने मी कधीही वागले नाही. मी असं वाटतं की आपण जेव्हा ज्या पोस्टमध्ये असतो, ज्या मूवी करत असतो, खूप अकॉमोडेटेड असायला पाहिजे. तर पण तरीही ती चर्चा होते आणि मग ही चर्चा होते माझ्यावर होणं, पण ही चर्चा होती की बीडच्या बाहेरचे लोक ज्या वेळेला मुंबईत आले त्यावेळेला फक्त बीडमधलेच आले, तेही ठराविक होते. बाहेरचे लोक मुंबईमध्ये ज्यांना तुम्ही बोलवलं होतं, मी कोणाला बोलवलं नव्हतं, ते स्वतःहून आले होते. हो, कारण ते स्वतःहून आले हे सत्य. कारण त्याच्या आदल्याच दिवशी मी प्रेस घेतली असताना जर मी म्हटले की माझी कुठलीही नाराजी नाही, तर मी कशामुळे विपरीत भूमिका घेईन? आणि जर मला नाराजी दाखवायची असतील तर सुरुवात राजीनाम्याची माझ्यापासूनच झाली असती ना. मी त्याच्यात ते जे लोक आले होते ते बीडचे नव्हते, त्याच्यामध्ये पाथर्डीचे होते, लातूरचे होते, अहमदपूरचे होते, पिंपरी चिंचवडचे होते, पुण्याचे होते, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, अकोला, जळगाव, सगळीकडचे लोक होते ते, आणि फार मोठ्या संख्येने होते. लिहिणाऱ्यांनी खूप जोर दिला 250-40 राजीनामे, तसं काही नाही. ते शेवटचा प्रश्न विचारतो कारण आहे बाहेर लोक. ते मला हात करते मला. देश पातळीवरती ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी हे दिवंगत गोपीनाथ मुंडे हे फ्लोअरवरती बोललेले होते. पण आता जे पॉलिटिकल नॅरेटिव्ह नॅशनल लेवलला भारतीय जनता पार्टीचा आहे, त्यात हिंदुत्व हा जर कोर इश्यू असेल तर जातनिहाय जनगणना करणं हे भारतीय जनता पार्टीसाठी अडचणीची बाब आहे, अशी ही चर्चा असते. आत्ताची तुमची भूमिका काय? बेसिकली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. साहजिक आहे, पक्षाची भूमिका, पक्षाचा जो उगम असतो तो एखाद्या
विचाराने होत असतो पण पक्ष सुद्धा इव्हॉल्व्ह होत राहतात राजकारणामध्ये देशामध्ये होणाऱ्या बदलांमध्ये पक्षामध्ये पण होणारे बदल असतात आजची काळाची गरज काय आहे आज आपण पक्षाचा मूळ जो आमचा जो पाठीचा कणा आहे तो अंत्योदयाचा आहे आणि त्या अंत्योदयामध्ये जो वंचित आहे जो पीडित आहे ज्याला काही नाही मिळालंय त्याचा विकास करण्याचा आमचा बेसिक पक्षाचे संस्कार आहेत त्या हिंदुत्व जे म्हणलं जातं त्याचा अनर्थ केला जातो हिंदुत्वाचा अर्थ नाहीये की हिंदू सोडून बाकीच्यांचा विकास नाही हिंदुत्वाचा अर्थच आहे पण हिंदू कन्सोलिडेटेड आहे आणि त्यात ओबीसी इज वन ऑफ द पार्ट या बेसिकली हिंदू हा विषय म्हणून नाही हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे आणि त्यामुळे मी हेच सांगते की जो वंचित आहे त्याचा विकास करण्यासाठी मग तो कोणी असो त्याच्यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे जसं आता नरेंद्र मोदींनी मग ती जनगणना व्हायला पाहिजे हो ओबीसीच्या साठी निर्णय येतात त्यांनी किती सुंदर निर्णय घेतले इव्हन त्यांनी इकॉनॉमिकल बॅकवर्ड सेक्टर साठी खूप सुंदर निर्णय घेतले म्हणजे जातीपाती पलीकडे वंचितांसाठी निर्णय घेणं हे बेसिकली अंत्योदय आहे आणि त्यासाठी ओबीसीची जनगणना अपरिहार्य आहे थँक्यू सो मच मला माहिती आहे फार गडबडीत त्याने तुम्ही मुलाखतीला वेळ दिली मी तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणून जास्त गडबड नाही चलो थँक्यू त्या ज्या काही बोलल्या त्याबद्दल प्रेक्षक स्वतःचं मत फॉर्म करतीलच मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.